तर मस्त अशी गाडीचं फ्रंट लुक धुवून झालाय मित्रांनो. ॲक्च्युली आपण रात्री गाडी त्या झाडाखाली लावली होती, त्या सरोवरचा बोर्ड दिसतं का तिथं, आणि अख्खे कबुतरांनी कावळ्यांनी अख्खी गाडी पुढून घाण करून टाकली. इथं जस्ट आंघोळीचा ऑप्शन होता. मस्तपैकी आंघोळ केली, सरोवरला जाऊन चहा पिलो. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. थोडी फास्टच सिरीज चालली, काय करणार, लगेच बुकिंग भेटलं त्यामुळं आपल्याला लगेच रिटर्न निघावं लागलं. आणि मग पार्ट 3चा आपण रिटर्न जर्नीतच सुरू केला. तिथंच गाडी खाली गेली, लगेच रिटर्न निघालो आणि रात्री इथे येऊन थांबलो होतो. तर अजूनही मित्रांनो एक 550 किलोमीटरचा आपला मुंबईचा प्रवास राहिला आहे, जो की आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये कव्हर करायचा आहे. तर आता इथून निघूया मस्तपैकी आणि बघूया आपल्याला आज काय काय बघायला भेटते. मागची साईड तर पूर्ण घाणच आहे, बट फ्रंट लुक जरा बऱ्यापैकी दिसतोय आज. तर इथं मागच अर्धा किलोमीटरवरती टोल नाका आहे, त्याचा बोर्ड लागले टोल नाक्याचे, आणि टोल नाक्याच्या पुढे हॉटेल आहे. तर चला निघूया, मस्त आंघोळी फ्रेश, कपडे पण धुवून टाकली आणि करूया आता जर्नी सुरू. बघूया आपल्याला काय काय हायलाइट्स बघायला भेटतंय. क्लिनिंग सध्या प्रोग्रेस नाही आहे काही आतमध्ये, पण काय असं आवरायसारखं पण नाही आहे असं काहीसा लुक. म्हणजे ते टाटा याचा जीव केवढा आणि तिचा कंटेनर केवढा आहे. फुल ऑड साईज हा. मागे 1-1.5 फूट वाढवली, साईडला पण 1 फूट वाढले, म्हणजे पिकअप पेक्षा मोठा डब्बा बनवलाय तो. 6 फूटवाला कंटेनर बनवला याला, 6 फूट. गावागावांमधून फिरतो आपण मित्रांनो. ऍक्च्युली वासद मध्ये जो रेल्वे क्रॉसिंग आहे ना, तिथं भरपूर असं ट्रॅफिक लागतं. तर नासिर भाई बोलले इकडून या, म्हणजे गाठभेट पण होईल आणि ट्रॅफिक पण लागणार नाही. कसलं मस्त असं मंदिर आहे राव, शनी मंदिर आहे का? हा, ते शनी मंदिर आणि हे बजरंग बली की जय मारुती रायाचं मंदिर. इथं पण रेल्वे क्रॉसिंग आहे, बट ह्या रेल्वे क्रॉसिंगला ट्रॅफिक नाही आहे. आणि नासिर भाई पण आपल्या इथंच भेटले क्रॉसिंग. अरे मेरे शेर, कैसे हो रही भाई? बस बढ़िया भाई, बहुत दिन बाद मिला है. उस दिन मिलना था अपन, आप मिले नहीं, आप निकल गए. ऐसे रहता है. ये क्या लेके आए? केले, कच्चे केला. ये जाते वही लोड हो रहा था जाते ना मेरा गाड़ी में. तुम्हारे गाड़ी में? गाड़ी किधर रखा है? उधर अंदर अंदर है. हिम्मतपुरा. ये है वो. हाँ, अंठेड़िया का गाँव है. आगे से है ना, हाँ लेफ्ट मार देना, वो आगे वाला हाईवे आ जाएगा. वो ट्रैफिक उधर. हाँ देखा मैंने, अभी वही बोल रहा था कि मेरे को अपने इधर से बुलाया ना. उधर ट्रैफिक होता है, वो आगे निकलेगा, वो उससे आगे ही निकलेगा वो रास्ता. चलेगा चलेगा. चाय पानी नहीं इधर किधर? चाय आगे है, आगे. चलो चाय पी लेते हैं. हे रेल्वे क्रॉसिंग मित्रांनो सरळ जातं आणि तिकडलं जे मेन रोडचं जे रेल्वे क्रॉसिंग आहे ना, तिथं भरपूर ट्रॅफिक जाम लागतं. चला मस्त पैकी चहा घेऊन नासिर भाई बरोबर आणि मग पुढे जाऊ. तर निघालोय मित्रांनो नासिर भाईला भेटून. आणि मस्त अशी बघा ना कशी शेती आहे, भात शेती, केळाची शेती आहे बघा, केळाची केवढ्या बागा आहेत. बरं झालं इकडून आलो, नासिर भाईशी भेटणं पण झालं. नासिर भाईने आपल्याला मस्त असे केळे दिले, 2 थाण्या. आणि इथं पण मोठी केळीची गाडी लोडिंग होती बघा. मित्रांनो आता आपल्याला लागल वासद, आणि मग वासद वरतून पुढे 20 किलोमीटर आपल्याला वडोदरा लागतो. तर वडोदऱ्याकडे न जाता वडोदऱ्याच्या अलीकडून हायवे पकडायचा, सरळ स्ट्रेट हायवे भरूचला. आणि मग तो रोड पकडून आपण पुढं फटाफट तसा प्रवास कव्हर करत आज रात्रीपर्यंत आपल्याला पोहोचायचंय कुठं, तर नवी मुंबईमध्ये नावाशिवा. सकाळी गाडी खाली करता येईल, डायरेक्टली पोहोचून आला आपला फ्लायओव्हर समोरचा. आता हा एक टोल नाका, पुढं हायवेचा एक टोल नाका, आणि आपण जिथून निघालो तो एक टोल नाका.
अरे 60 किलोमीटरमध्ये 3 टोल नाके. आता 160 रुपये, तो होता काहीतरी 105 रुपये. आता हा पुढचा आहे 250 रुपये, म्हणजे 500 रुपये फक्त 100 किलोमीटरमध्ये टोल नाका लागतोय. कसं कॅल्क्युलेशन आहे? आता हा टोल नाका आहे जुन्या हायवेचा, वडोदरा अहमदाबादचा जुना हायवे, त्याचा टोल नाका. ऍक्च्युली याचं लोकेशन थोडं पुढं पाहिजे, कारण दोन्ही गाड्या ज्यावेळेस येतात त्यावेळेस ह्या नेमका ह्या हायवेवरती पोहोचतात. थोडं मागं पाहिजे होतं, कारण येत 1 किलोमीटरच्या आतमध्येच फक्त हा रोडचा आपण वापर करतोय, पण टोल नाका तर आपल्याला पूर्ण द्यायला लागतो. हे सब झोलमाल. चला या काय 160 रुपये कटले. जरा तरतरी आली. 1 वाजलाय. चला पकडूया मित्रांनो हायवे. 450 किलोमीटर आपल्याला इथून नावाशेवा दाखवत आहे. स्ट्रेट हायवे भरूच पर्यंत. दुपारचा टायमिंग आहे त्यामुळे काय जास्त पळवणार नाही या रोडला आपण. 1:15 झालाय. 60-65 ने चालू, म्हणजे जास्त गरम व्हायचे नाही. कारण आता 60-70 किलोमीटर जर रेग्युलरली 70च्या स्पीडने खेचली तर तासात पोहोचल, पण त्याच्यात गाडी गरम किती होईल हा पण विचार करणं गरजेचं आहे. तर चला आता फटाफट जाऊया. पार्ट 2 मध्ये पण आपण हा हायवे कव्हर केला होता, आणि आता पण हा हायवेने आपला प्रवास चाललाय. तर हॉटेल वर्षाला आपण मित्रांनो जेवायला थांबलोय. आज ऑर्डर केलाय आलू जिरा, चपाती, छाज, कांदा लिंबू. चार वाजलेत मित्रांनो. आपण निघतोय आता इथून. पार्ट 2 एडिट करायचा राहिला होता, तो पण एडिट करत होतो. अर्धा 1 तास घालवला परत त्याच्यामध्ये. आता हायवे पकडू, फटाफट कव्हर करण्याचा प्रयत्न करू, कारण क्लायमेट पण बऱ्यापैकी आता आभाळ निघायला लागले म्हटल्यावरती. आपण त्या पॅचमध्ये सौराष्ट्राच्या पॅचमध्ये होतो, तिकडं काय पाऊसच नव्हता. आता इकडं मुंबई महाराष्ट्र भरपूर पाऊस आहे, कारण बातम्या बघतोय पावसाने थैमान घालून ठेवलंय ऑल महाराष्ट्रात. तर आंबोली कामरेजच्या ब्रिजवरती आहे मित्रांनो. तापी नदीचा पूल आहे पुढं, आणि फुल ट्रॅफिक जाम झालं. तर भरपूर असे खड्डे आहेत आणि भरपूर असा रोड खराब आहे, तर बराचसा टाइम जातोय. तर संध्याकाळचे 5 वाजायला आलेत आणि आपण फसलोय ट्रॅफिक मध्ये. चला ट्रॅफिक क्रॉस करून घेऊ. कॅम्ब्रिज ब्रिजचा अवॉर्ड द्यायला पाहिजे, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा. ओके, हा तापी नदीचा पूल. तिकडला ब्रिज बंद असल्यामुळे ना मोठ्या गाड्यांना इकडून परमिशन नाही, छोट्या गाड्या जात आहेत, पण ट्रॅफिक भरपूर जाम लागतंय. आणि जास्त ओव्हर हाईट असल्यावरती गाडी बसत नाही. आपली हाईट बरोबर बसली आहे बॅरिगेटमध्ये, म्हणून आपण इकडून गाडी टाकलेली आहे. कसं वाटतं तापीचा सीन? गुजरात RTOने गाडी थांबवली आपली. चला काय म्हणतात साहेब बघू. ऍक्च्युली झालं काय ते सांगतो. साहेबांनी गाडी थांबवली, पेपर मागितले, लायसन मागितलं, दोन्ही दाखवलं,
ते बघा आता इथं पुढे आली आपल्या. बोललं गाडीचा जो रेडियम रिफ्लेक्टर आहेत ते फक्त साफ कर. ते आपण साफ केलं. म्हणलं रेडियम देखो नाही तो और रेडियम लगाओ. हे बघा ही साहेबाची गाडी चालली आहे. चला काय बाकी एंट्री वगैरे काय नाही किंवा काय नाही. हे बघा RTO गुजरात. रेडियम साफ करायला लावलं आणि सोडलं. बरोबर आहे. ऍक्च्युली पावसामुळे चिखलामुळे रिफ्लेक्टच होत नाही त्या गोष्टी. आपण रेडियमच्या पट्ट्या मागं मारलेल्या आहेत. तर मला और रेडियम लगाओ और जाओ. मला ठीक आहे साहेब आणि दिलंय सोडून. तर 8:45 वाजलेत मित्रांनो. समोर गुजरात RTO चेकपोस्ट भिलाड बॉर्डर 500 मीटर. तर आता एक काम करूया आपण जेवण उरकूया कारण भरपूर अशी भूक लागलेली आहे. इथं गाडी लावू आणि जेवण करून घेऊ. इकडे भरपूर अशा गाड्या आहेत. अरे मला वाटलं हॉटेल आहे तर पोलीस स्टेशन निघालं. अरे रॉन्ग साइड में आया, गलत आदमी की जगह पे आ गया. तेरे की गलत टन मारा आपण. मला वाटलं बॉर्डरच्या अलीकडे जेवायला थांबावं कारण ट्रॅफिक भरपूर लागतं. आज भरपूर असा ट्रॅफिक आणि भरपूर असा वैताग आपल्याला लागलेला आज. म्हणजे वैतागून गेलेलो आहे आज. कारण काय तर रस्त्याचे खड्डे, बाकी काय नाही. वैताग म्हणजे भरूच पासून आतापर्यंतचं अंतरच कव्हर झालं नाही. 200-250 किलोमीटरसाठी अख्खा दिवस गेलाय आणि एवढे खड्डे एवढं ट्रॅफिक त्याला विचारताच होय नाही. बरं तरी RTO साहेबांनी त्रास दिला नाही आपल्याला म्हणून काय टेन्शन नाही. बट तुम्ही बाकी तर गोष्टी पाहिल्या असतीलच. म्हणजे पाऊसही पडतोय हलका हलका. आता इकडं नाही आहे पाऊस. ह्या चेकपोस्ट बंद झाल्यामुळे इकडलं तेवढं तरी टेन्शन गेलं की बाबा चेकपोस्टचं काय टेन्शन असतं. आता जेवण उरकून घेऊ कारण भरपूर अशी भूक लागलेली आहे. आणि अब तक तो ट्रायल था, पिक्चर अभी बाकी आहे. म्हणजे मुंबईचा पाऊस आणि रस्त्याची लागलेली वाट ते इथून पुढं स्ट्रगल आहे. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जेवण उरकू. दाल तडका ऑर्डर केली आहे तरी की तंदूर रोटी आज 4-5 दिवसानंतर. चला जेवण उरकू आणि मग निघू पुढच्या प्रवासाला. टाइम बघू शकता मित्रांनो 12:04 झालेत आणि आत्ताशी आपण हॉटेल अंबर मधून बाहेर पडतोय. पूर्ण पार्ट 2 एडिट करायचा होता, थोडा उशीर झालता. तर भरपूर अशी लाईन आहे त्या साईडने मित्रांनो. वजन काट्यावरती आपण टाकली राईटनीच. बघू कोण भेटतंय आपल्याला पुढं. तर वेलकम टू महाराष्ट्र. फायनली मित्रांनो आपण काट्यावरतून पुढे निघालोय आणि थोडी ट्रिक वापरली म्हणजे राईट साईडने धरली डायरेक्टली एंडला आलो. आतमध्ये फुल ट्रॅफिक जाम आहे. हलका हलका पाऊस पण पडत होता. तिथं आलो त्यांनी लाईट दाखवली. गाडीपाशी आला. माल काय विचारलं तर माल निघाला आपल्या गाडीमध्ये 2 पॅलेट. त्याला म्हणलं 2च पॅलेट आहेत भाऊ, एक्सपोर्टचा माल आहे नावा शेवा. ठीक आहे म्हणला ओव्हरलोड नाही ना. म्हणलं नाही 2च पॅलेट आहेत. म्हणलं ठीक आहे जाऊ दे. मग 50 रुपये मागितले, 50 रुपये दिले आणि 50 रुपयातच आपलं काम भागलंय. मित्रांनो वाट लागली वाट. तो तर जामच आहे. घोडबंदरला पोहोचलोय. अरे ह्या रस्त्याला काय बोलू आता मला समजत नाही. एवढा बेकार रोड झालाय त्याला विषयच नाही. काय बोलूच शकत नाही आपण. फक्त आपल्या गाडीचा बचाव करायचा आणि प्रवास कव्हर करून घ्यायचा. तरी रात्रीचं ट्रॅफिक कमी आहे पण रस्ता अरे रे 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 एवढं खड्डा एवढे पाणी साचलेत. हे बेकार आहे बेकार रोड. आणि पाऊस पाऊस थांबायचं नावच घेत नाही. ठाणे लेफ्ट ले लो भाई लेफ्ट. अवघड आहे अवघड.
वेस्टर्न हायवेला तर जायलाच नको. ते मुंबईमध्ये घुसायचं म्हणलं का टेन्शन. चला आता घोडबंदरचे खड्डे, समोरच फाउंटन. बेकार रोडची अवस्था आहे बर का. ओय ओय बघा आता इथे एवढा जोराचा खड्डा आहे ना. हे बघ तानक कसली वाकडी जाते. दिवसाचा कामाचा रोड राहिला नाही. दिवसा ट्रॅफिक नाही, याच्यातच माणूस वैतागून जाणार. 6:13 झालेत मित्रांनो. बघू शकता आपलं लोकेशन इथं संपलंय. गेटच्या बाहेर थांबलं येऊन. कोनेक्स टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड हे ॲड्रेस. कोनेक्स टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड. खूप मनस्ताप सहन करायला लागला आपल्याला. दहेज भरूच पासून तर इथपर्यंतचा प्रवास, म्हणजे त्या रस्त्याची अवस्था अशी वाईट आहे. अख्खा दिवस गेलाय आपला. तर चला 1-2 तास आराम करू आणि मग भेट. भरपूर थकलाय. The next morning. टाइम बघू शकताय मित्रांनो, 4 वाजलेत. आपले पेपर पण इथंच पडलेले आहेत. आणि हे समोर कोनेक्स. तर 4:15 वाजलेत मित्रांनो. सकाळी 8 वाजल्यापासून आपण गेट वरतीच थांबले, म्हणजे 8 वाजता उठलो आणि अजूनही गेट वरती आहे. पेपर पण बाहेरच येत. अजून बोलले काहीतरी लेटर झालं नाही, त्यामुळे अजून गाडी खाली झाली नाही. तर बघूया किती वेळ लागतो. वैतागलो अक्षरशः. झोप पण नाही आणि सारखा फोन करतोय तासाला. बोले आत्ता येईल मग होईल, आत्ता येईल मग होईल. याच्यातच अख्खा दिवस गेला. तर आलोय मित्रांनो गेट वरती. तर बघा तो आपल्याला बाबू आहे, किशोर भाऊ. एवढं मोठं क्रेन आहे की नाही, कंटेनर उचलणार डायरेक्ट. फायनली मित्रांनो झाली आपली गाडी खाली आणि आपण आलोय जस्ट बाहेर. फायनली वाजलेत 6:10. पाऊस झालाय सुरू भरपूर असा. तर हे जे बुकिंग लागलं होतं ना मित्रांनो, हे होतं आपल्याला 11,000 रुपयाचं, जे की तिकडून तोच रेट भेटतो. आणि मग पार्ट लोडचं वगैरे झालं तर मग 15-16 हजार रुपये कमावता येतात. तर आपल्या गाडीत जर पार्ट लोड पडला असतं तर मग ते 3-4 हजार रुपये अजून वाढले असते. तर चला काय प्रॉब्लेम नाही.